तर तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर हे आहे चॅट बास्केट. तर आता प्रश्न पडला असेल हे करायचं कसं, तर चला तुम्हाला सांगते मी याची रेसिपी कशी आहे आणि चॅट बास्केट मी कशी केली ते. चला तर सुरू करूयात. तर मी 4 बटाटे घेतले होते आणि त्याच्यासोबत तो पांढरा वाटाणा घेतला होता, जो मी सकाळी भिजत घातला होता कारण की मला संध्याकाळी चॅट बास्केट करायची होती. आणि तो चांगला मस्तपैकी कुकरमध्ये शिजवून घेतला भिजल्यानंतर. आणि त्याला नंतर मग शिजल्यानंतर कढईत थोडंसं तेल घातलं आणि त्याला आणखी थोड्या वेळ गरम होऊ दिलं. आणि मग त्याच्याबरोबर पाहिजे होती मला ग्रीन चटणी. तर ग्रीन चटणीसाठी मी पुदिना घेतला आहे, सांबार घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतली. ते मिक्सरमध्ये घातलं, त्यात थोडंसं मीठ घातलं आणि मिक्सरमधून मस्त फिरवून घेतलं त्याला. ते एकदम छान असं तयार झालेली होती ग्रीन चटणी. आणि मग ग्रीन चटणी करून घेतली, ती एका बाजूला ठेवली आणि नंतर घेतलं मी बास्केट तळायला. ह्या बास्केटचं पॅकेट आपल्याला रेडीमेडच मिळतं, आपल्याला फक्त त्याला फ्राय करावं लागतं. आणि मग ते सगळं फ्राय करून घ्यालं. ते पण फ्राय झाल्या आणि ते मस्तपैकी एकदम छान अशा कुरकुरीत झाल्या होत्या. बास्केट माझ्या तयार करून मी त्या पण बाजूला ठेवल्या. त्याच्यानंतर त्याच्यासोबत पाहिजे होतं मला जो मसाला, त्या बास्केटमध्ये जो मसाला टाकायचा होता तो मसाला तयार करायला घेतला मी. सगळ्यात आधी मी टोमॅटो कापून घेतले, कांदा कापून घेतला. त्याच्यानंतर कैरी माझ्याकडे होती तर मी ती कैरी पण कापून घेतली. आणि सुकी मटकी जी रात्रीभर मी पाण्यात भिजवली होती, त्याला कुठल्याही प्रकारचं बॉईल केलेलं नाही किंवा फ्राय केलेलं नाही, अशी मटकी मी घेतली आणि ती मटकी टाकली. आता माझ्याकडे तुमच्याकडे जर आणखी व्हेजिटेबल असतील तुम्ही त्या पण त्यात ॲड करू शकता, जसं गाजर, बीट हे पण तुम्ही त्यात ॲड करू शकता. तर माझ्याकडे जेवढे व्हेजिटेबल्स अवेलेबल होते मी ते सगळे घेतले आणि ते सगळं तयार झालं. त्याच्यानंतर मी बास्केट भरायला घेतली. तर सगळ्यात बास्केट अशा लावून घेतल्या आणि सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये मी जो माझा रगडा तयार झाला होता तो रगडा घातला सगळ्या बास्केटमध्ये. आणि त्याच्यानंतर मग जी ग्रीन चटणी मी केली होती ती सगळ्या ग्रीन चटणी जी होती मी ती सगळी घातली. आणि त्यानंतर ग्रीन चटणी झाल्यानंतर मी 2 याच्यात घातलेली नाही आहे बघा, कारण की ती माझ्या मणूची आहे, ती मिरची असल्यामुळे ती खात नाही, त्याच्यामुळे मी तिच्या याच्यात नाही घातली. आणि जे चिंचेचं पाणी ते मी तुम्हाला याच्यात दाखवलं नाही की मी चिंचेचं पाणी पण तयार केलेलं होतं. तर चिंचेचं पाणी कसं केलं होतं मी, जसं चिंच, गूळ जरा वेळ गरम पाण्यामध्ये उकळत घातला आणि ते माझं चिंचेचं पाणी तयार झालं. आणि चिंचेचं पाणी घातल्यानंतर म्हणजे त्याला गोड पाणी म्हणून मी वापरलं. तर गोड पाणी घातल्यानंतर मी जे मटकी, कांदा वगैरे कापून ठेवला होता ते घातलं. त्यानंतर दही घातलं. दही घातल्यानंतर परत मी थोडीशी ग्रीन चटणी टाकली त्याच्यावर आणि त्याच्यानंतर परत मी गोड पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर तिखट, मीठ आणि थोडासा चाट मसाला असं सगळं मिक्स केलं आणि ते त्याच्यावरतून टाकलं. त्यानंतर मी रेडीमेड शेव आणली होती, ती शेव पण त्याच्यावर मस्तपैकी अशी टाकून दिली, कारण की ते म्हणजे खायला पण मस्त चमचमीत लागतं आणि दिसायला पण खूप सुंदर येतं शेव खायला. बघू शकता तुम्ही. आता माझी चॅट बास्केट जी आहे ती रेडी झालेली आहे. सोपी आणि साधी पद्धत आहे, जास्त त्याच्यामध्ये कुठलाच त्रास नाही आहे, झटपट होते आणि सगळे खायला एकदम असे तयार झाले की खायला सगळे असे रेडी झाले होते प्लेट घेऊन आपल्या. सगळ्यात आधी तर माझी म्हणून बघू शकता तुम्ही. तर तिच्यासाठी बनवल्याच होत्या मी 2, ज्याच्यामध्ये तिखट नव्हतं. तिने तिच्या 2 तिखट असलेल्या त्या उचलून घेतल्या. त्यानंतर ताईचा मुलगा, त्याला विचारलं कसं झालंय, तो पण म्हणाला एकदम मस्त झालेली आहे भाऊ. आम्ही सगळेजण मिळून घेतलं मग खायला आणि खूप अशी मस्त झाली होती, खूप मज्जा आली आम्हाला. तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा. सोपी आणि साधी सिंपल रेसिपी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सहज घरी बनवू शकता. थँक्यू.